कोथिंबीर, आलं, लसूण घेऊन ठेचून तळून घ्यायचं. मग त्यानंतर हे भेंडीमध्ये भरून घ्यायचं. हे बघा असं भरून घ्यायचं मस्तपैकी आणि ठेवून द्यायचं एका साईडला. असं सर्व भेंड्या भरून घ्यायच्या. हे बघा मस्त दिसतंय छान. त्यानंतर त्यात तव्यावर मस्त मी तयार केला. त्यावर तेल टाकायचं मस्त, थोडीशी मिरची, मीठ, हळद, जिरे, कोथिंबीर. हे बघा हळद टाकली. आता नंतर मिरची मी माझ्या मापात टाकली. तुम्हाला किती टाकायची ते तुम्ही टाकू शकता. हे बघा मस्त तळून घ्यायची. त्यानंतर हे बघा डाळ पण शिजते आपलीवाली, मस्त शिजली आहे. हे बघा त्यानंतर हे बघा मिरची पण तळली आपलीवाली. त्यानंतर कोथिंबीर आपण टाकून घेऊया. हे बघा कोथिंबीर पण मस्त परतवून घ्यायची. बघा कोथिंबीर परतवून झाली की मग भेंड्या त्यात टाकून द्यायच्या. जास्त नाही हलवायच्या, नॉर्मल फक्त, कारण त्यामधलं भरलेलं सर्व निघून जाईल. त्यामुळं थोडंच हलवायचं. हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायच्या भेंड्या. हे बघा त्याच्यानंतर आपला बाकीचं त्याचा शेंगदाण्याचा कुट्टा उरलेला होता तो पण त्यात थोडा टाकून द्यायचा, म्हणजे खायला पण चांगलं लागतं. हे बघा मी टाकून दिलं आहे. आणि ते भेंडीमधली बी आपण काढलेली होती ती पण मी टाकून घेतली आहे. त्यानंतर झाकण ठेवून दिलं. त्यानंतर 10 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. हे बघा भेंडी मस्त शिजली आहे आपलीवाली. मस्त छान करपली. हे बघा मस्त लाल झाली आहे खालून. हे बघा कशी वाटते तुम्हाला भेंडी. तुम्ही पण करून बघा, चांगली लागते का नाही मला कमेंटमध्ये सांगा.